हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी एका देवळात चालली आहे. सो म्हटलं चालली आहे तर म्हटलं व्हिडिओ पण काढूया. कारण काय झालंय, कसं असतं ना, आपण जेव्हा एखादी इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवरती जेव्हा एखादी रील बघत असतो, तो सतत आपल्यासमोर त्या रील्स येत असतात, म्हणजे त्या गोष्टीशी रिलेटेड. तर असं ना, खूप दिवसापूर्वी माझ्या त्या फीडमध्ये ते देऊळ यायचं. म्हणजे आपण ज्या एरियात राहतो त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात कधी-कधी. सो तसं माझ्यासोबत झालं. म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे ते मंदिर आहे, हे मला पण त्या Instagramच्या रील थ्रूच कळलं होतं. सो म्हटलं जवळच आहे, तर जायला काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं एवढं रीलमध्ये दाखवतात, तर आपल्या जवळ असून जर आपण नाही जाऊ शकत तर मग काय उपयोग. सो म्हटलं आज एकटंच जायचं ठरवलं आहे, जास्त लांब नाहीये आय गेस सो म्हटलं जाऊन बघूया आणि मग रेडी होऊन घेऊया. आणि नियर बायच आहे तर आय थिंक सो जास्त वेळ लागणार नाही, बट लेट्स सी. सो फटाफट आधी रेडी होऊन घेऊया. ते बालाजी मंदिरला पण मी लास्ट टाइम गेले होते ना, ते पण आमच्या म्हणजे मला माझ्या इंस्टाग्रामच्या फीडवरतीच आलेलं. म्हणजे एक ट्रॅव्हलर होती, ती ट्रॅव्हल करत होती. म्हणजे त्या लोकांनी ठरवलं होतं की मुंबईचे जेवढे पण देवदर्शन म्हणजे देऊळ आहेत ते सगळे ट्रॅव्हल करायचे. मग ते असे देवदर्शनाला निघाले होते. म्हणजे ते एक मला त्यांचं एक क्रेझी वाटतं की ते लोक सोलो ट्रिप करतात ना. आय रिअली लाईक इट. म्हणजे कसं ते डेअरिंग करू शकतात मला माहिती नाही, पण ते लिटरली डेअरिंग करतात आणि एकटे ट्रॅव्हल करतात. आणि काही काही तर मुंबईमध्येच करतात, पण तरी प्रयत्न करतात, एकटं ट्रॅव्हल करतात. आणि फोन आणि द बेस्ट पार्ट मला त्यांचा हा वाटतो की ते बोलतात कसं. कारण पब्लिकली बोलायची डेअरिंग म्हणजे प्रत्येकाला नसते. मला तरी अजून नाही आलेली आहे. काय माहिती का, पण मी खूप प्रयत्न करते, पण मला खूप 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 लाजल्यासारखं होतं. बट एनिवेज, तो पण दिवस येईल जेव्हा मी पब्लिकली बोलायला स्टार्ट करेन. बट मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं की ते एवढे प्लेसेस व्हिजिट करतात आणि लिटरली सगळं इन्फॉर्मेशन शेअर करतात. असं मी काय ट्रॅव्हल ब्लॉग करत नाही किंवा काय नाही, पण जर जवळपास गोष्टी आहे आपल्या तर बघायला हरकत नाही आहे. आणि जर आपल्याला जवळ असून सुद्धा आपल्याला जाता येत नाही आणि एवढं लांबून राहून सुद्धा आपल्या इकडे येतात, मग त्या गोष्टीचं जरा कौतुक केलं पाहिजे आपण. तर मी जे शंकराच्या देवळात जाते ना, तिथे पण ते ब्लॉगर येऊन गेलेत. लिटरली मी खरं सांगते, मला शॉक बसला. म्हटलं इथे पण येऊन गेलेत. म्हणजे त्यांना तर कुठे पण त्यांना जायचं म्हणजे सगळ्या जागे शोधतच असतात, पण तरी पण ती कमालची गोष्ट आहे. म्हणजे ते लोक एवढं रिसर्च करतात आणि मग ट्रॅव्हल करतात. ती एक मोठी गोष्ट आहे. कॉन्टेंट क्रिएशन खायची गोष्ट नाही आहे, हे मला चांगलंच पटलेलं आहे. पण आय एम ट्राईंग माय बेस्ट की मी काहीतरी चांगलं करेन त्यातून. सो येस, आता माझं सगळं क्रीम अँड ऑल लावून झालेलं आहे. पटापट मी आता लिपस्टिक अँड काजळ लावून घेते आणि मग भेटते. ओके, सो काजळ अँड लिपस्टिक मी लावून आलेली आहे. जास्त डार्क नाही केला, लाईटच लावलेला आहे. अँड हो, मी ट्रेनमध्ये ना ॲक्च्युली इयरिंग्स घेतले. सो मला ते खूप प्रिटी वाटले. ॲक्च्युली खूप आधीची स्टाईल आहे ती, बट मला कधीपासून म्हटलं माझ्याकडे नव्हते. म्हणजे होते त्याला गंज लागला. सो म्हटलं काय घेऊया, ती समोरच दिसली तर म्हटलं घेऊया. अँड येस, खूप प्रिटी आहेत. हे माहिती आहे झुमके, पण इट्स खूप प्रिटी वाटतात ते. ओके, तर देवळाच्या आत तर काय शूट करता येत नाही, पण चालली आहे तर म्हटलं तुम्हाला सोबतच नेणार, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ मी काढायला स्टार्ट केलाय. सो चला, अँड आय एम रेडी. हा माझा आउटफिट आहे. हा तुम्ही बघितलाच असेल, आरीपट कुर्ता माझ्या ब्लॉगमध्ये. सो येस, आता निघूया. सो तुम्ही जसं बघितलं, फटाफट रेडी होऊन मी निघाले गणपतीच्या दर्शनासाठी. आता हे देऊळ जे आहे माझ्या घरापासून ऑटोने 6 ते 7 मिनटाच्या अंतरावरती आहे आणि मला हार्डली ₹35 लागले तिथे व्हिजिट करायला. सो मला शेअरिंगची एवढी कल्पना नाही आहे. हे आहे गणपतीच्या देवळाचं प्रवेशद्वार, तिथून तुम्ही एंटर करू शकता. तुम्हाला नेरूळपासून आय थिंक ₹30 लागतील बाय ऑटो, आणि जुईनगर स्टेशनपासून आलात तर ₹26 लागतील. आणि ही आहे गणपती बाप्पाची मूर्ती. लोकांचं म्हणणं आहे की हे गणपती बाप्पा नवसालासुद्धा पावतात, पण मला एवढी आयडिया नाही आहे, कारण मी सुद्धा फर्स्ट टाईमच आले होते. आणि देवळातनं हे बाहेरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूपच छान आहे. आणि समोर त्याच्या ना ते तलाव होतं, तो तिकडे पण सुद्धा गेली. तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठीचे छोटे छोटे गेम्स होते आणि समोरच तलाव होता. सो तिथे थोडा वेळ टाईम स्पेंड केला मी. आणि तिथे छान असं लोकांना बसण्यासाठी, टाईम स्पेंड करण्यासाठी खूप छान जागा आहे. तुम्ही तिकडे देवळात आला तर तुम्ही इथे सुद्धा व्हिजिट करू शकता. खूपच शांत होतं आणि एकदम असं व्यवस्थित होतं. म्हणजे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाईम तिकडे स्पेंड करू शकता. सो येस, थोडा वेळ तिकडे टाईम स्पेंड केला आणि मग मी निघाले घरी जाण्यासाठी. हॅलो, सो
फायनली घरी आलेले आहे आणि माझं दर्शनसुद्धा झालेलं आहे छानपैकी, कारण त्यावेळेस जेव्हा मी दर्शनाला गेली तिथे कोणच नव्हतं, फक्त मीच होते आणि जे ब्राह्मण असतात ते तिकडे बसले होते, बाकी कोणच नव्हतं, मी एकटेच होते. सो दर्शन एकदम इझिली झालं आणि छान झालं आणि फोटो काढायला भेटला त्यांचा, मला अजून काय पाहिजे. सो येस, आणि खूप दिवसापासून तिकडे जायचं होतं. म्हणजे ते मंदिर मला ट्रेनमधनं दिसायचं, नेहमी ट्रेनमधनं. तिथं जुईनगरवरून आपण पुढे आलो ना की ते मंदिर नेहमी मला ट्रेनमधनं दिसायचं. सो म्हटलं इथे जायचंच आहे. आणि खूप वेळा ते यूट्यूब तुम्हाला दाखवतं ना नोटिफिकेशन्समध्ये, ते तेव्हा पण येत होतं. जसं फायनली आज जाणं झालंच. आज मी स्वतः हिंमत केली आणि गेली एकटीच. म्हटलं बघू काय होतं. अँड हिंमत रंग लाई असं म्हणता येईल. बाय द वे खूप छान जागा आहे. तुम्हाला कधी चान्स भेटला तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तिकडे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस देईन तिकडचा. आणि त्याच्यासमोर छोटासा तलाव होता, तिकडे सुद्धा जाऊन आले मी. आणि सो या दिस वॉज इट फॉर टुडे. अँड खूप बरं वाटलं. अँड नेक्स्ट टाईम पण असं काही आलं तर मी नक्कीच जाईन माझ्या फील्डमध्ये. आणि मला कळलं की आमच्या नियर बाय आहे तर मी डेफिनेटली जाईन. सो यस, आता या ब्लॉगला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.